मी तरी जाणार नाही. सत्ताधारी जे कोणी आमदार असतील त्यांना तिथं जावंच लागेल असा आदेश कदाचित तिथं आला असावा. पण आम्ही म्हणजे मला तर त्या विषयाबद्दल काही माहीत नाही, बाकीच्यांबद्दल माहीत नाही, पण आम्ही व आमचे जे कोणी प्रमुख नेते ते जातील असं आम्हाला वाटत नाही. हा मुद्दा चर्चेत आला होता. आज अतिशय महत्वाचा प्रश्न सोयाबीन, कपासी, त्याच्याचबरोबर इतरही जे काही हमीभाव केंद्र आहेत सरकारचे त्या माध्यमातून जी खरेदी केली जाते त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार झालेला आहे, 25-30% माल शेतकऱ्यांचा हा त्याच्यातून विकत घेतला जाईल. क्वालिटीचे इश्यू, अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जो शेतकऱ्याला आलेला आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी माल हा रिजेक्ट केला जातो. याच्याबरोबरच तूर, उडीद या विषयावर सुद्धा आम्ही चर्चा करण्यासाठी इच्छुक होतो. आमच्यातल्या अनेक आमदारांना बोलायचं होतं, पण अध्यक्ष महोदयांनी आणि मंत्री महोदयांनी आम्हाला तिथं काही बोलून दिलेलं नाही. खऱ्या अर्थाने हे जे अधिवेशन नागपूरला घेतलं जातं तर ते कशासाठी घेतलं जातं तर विदर्भातल्या शेतकरी लोक, सामान्य लोक या भागातल्या विषयावर चर्चा होण्यासाठी. सोयाबीन आणि कपाशी सगळ्यात जास्त विदर्भ भागामध्ये आहे, काही मराठवाडा आणि थोडंसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. पण दुर्दैवाने याच्यावर जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा ती चर्चा टोटली तिथं थांबवली गेली. म्हणजे तेलंगणासारखं छोटंसं राज्य 90% कापूस जर विकत घेऊ शकतं तर आपल्यासारखं महाराष्ट्र राज्य हे 25% का थांबतं? आपल्याला कुठेतरी 90% कसं जाता येईल? भावांतर योजना या राज्यामध्ये इलेक्शनच्या वेळेस शब्द दिला होता, पण इलेक्शन होऊन वर्ष झालं तरी भावांतर योजनेबद्दल काही एक शब्द तिथं काढला जात नाही. आमच्यातल्या काही आमदारांनी भावांतर योजनेबद्दल प्रश्न विचारला, त्याचं उत्तर सुद्धा त्या ठिकाणी दिलं जात नाही. आणि त्याच्याचबरोबर आज सरकारी केंद्रावर जो कुठला रेट चालू आहे, एक तर क्वालिटीमध्ये तिथं माल घेतला जात नाही आणि तिथं आमचे जे शेतकरी आहेत त्यांना तिथं माल विकता येत नाही, म्हणून प्रायव्हेट काही व्यापाऱ्यांना माल तो तिथं विकला जातो आणि त्याच्यात 1500 ते 2000 रुपयाचं नुकसान आहे. सोयाबीनमध्ये नुसतं शेतकऱ्याचं सरकार योग्य भावाली पूर्ण माल न घेतल्यामुळे 4500 कोटीचं नुकसान आहे. तसंच कपाशीच्या बाबतीत 3 ते 3500 कोटीचं नुकसान आहे. आणि हे फक्त याच वर्षी नाही, गेल्या वर्षी सुद्धा असंच नुकसान झालं, या वर्षी सुद्धा असंच नुकसान आहे. पण सरकारला या विषयावर चर्चा करायची नाही आणि कदाचित मंत्री महोदयांना उत्तरच देता येत नाही, समाधानकारक उत्तर देता येत नाही. कुठेतरी सरकारची लाज राखली जावी यासाठी एक कुठली तरी बैठक त्यांनी त्या ठिकाणी लावलेली आहे. त्या बैठकीत काय होतं हे आपल्याला बघावं लागेल. हा विषय इथंच मर्यादित आहे असं आपल्याला समजून चालणार नाही. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यामध्ये अशा पद्धतीने जमीनचे घोटाळे तिथं होत असतील. पुनर्वसनाच्या जमिनी मोठ्या प्रमाणात, जे देवस्थान याच्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि ज्या सरकारी जमिनी आहेत त्या सुद्धा दुर्दैवाने अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या ठिकाणी विकल्या जातात. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण जर बघितलं, सिडकोचा मुद्दा आम्हीच आणला होता 5000 कोटीचा, तर हा आकडा 35,000 कोटीवर तिथं जाणार आहे. ज्या आमदारांना मंत्रीपद देता येत नाही अशा आमदारांना जमिनी खैरातमध्ये त्या ठिकाणी वाटल्या जातात, त्याच्यावर ते पैसे कमवतात. म्हणजे ज्यांना मंत्रीपद देता येत नाही त्यांना तिथं कुठेतरी राज्यमंत्रीपद दिलं जातं, राज्यमंत्रीपद देता येत नाही, एखाद्या मंडळाचं अध्यक्ष बनवलं जातं, अध्यक्ष बनवता येत नाही. पण त्या आमदारांना अशा पद्धतीने जमिनी या खैरातमध्ये वाटल्या जातात आणि त्यातून हे लोक पैसे कमवतात आणि तोच पैसा हा इलेक्शनमध्ये आमच्या विरोधात त्या ठिकाणी वापरला जातो. त्यामुळे हे सगळं जर गणित काढलं, जमिनीमध्ये 30-35 कोटीपेक्षा जास्त हा घोटाळा 100% त्या ठिकाणी असू शकतो. विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात, प्रत्येक 3 तासात एक शेतकरी आत्महत्या करतो, याच्यावर चर्चा होत नाहीये. सरकार याच्यावर काही भाष्य करत नाहीये आणि लोकांना सांगतात आम्ही खूप काही काम करतोय पण घरात दिसत नाही. सरकार या बाबतीत चर्चा करायला तयार नाही. जेव्हा आम्ही मुद्दा त्या ठिकाणी मांडतो तेव्हा तिथं आम्हाला कुठेही बोलून दिलं जात नाही. आणि जेव्हा एखादा सत्ताधारी आमदार सरकारची प्रशंसा करतो त्याला 20-20 मिनिटं त्या ठिकाणी बोलायला दिलं जातं. आम्हाला विरोध करायचा असतो. एक तर विरोधी पक्ष नेता विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये दुर्दैवाने या सरकारने दिला नाही. जो विरोधी पक्ष नेता असतो ते एक संविधानिक पद आहे आणि तो म्हणजे कोण? तो म्हणजे सामान्य लोकांचा आवाज. तो तिथं नसल्यामुळे आज आम्हाला तिथं बोलून दिलं जात नाही.
अहो तुम्ही विदर्भ सोडा, म्हणजे विदर्भासाठीच खऱ्या अर्थाने हे अधिवेशन इथं घेतलं जातं, पण महाराष्ट्रासाठी सुद्धा या सरकारने इथं काही तिथं आणलं नाही. 75,000 कोटीच्या पुरवण्या मागण्या, म्हणजे टोटल आपण पुरवण्या मागण्या जर बघितल्या तर 2 लाख कोटीच्या पुढे त्या ठिकाणी सुरू आहेत. आणि याच्यात जर आपण बघितलं तर मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट द्यायला यांच्याकडे पैसा आहे, पण छोट्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पैसा नाही, शेतकऱ्याला मदत करण्यासाठी पैसा नाही, कर्जमाफीसाठी सुद्धा प्रोव्हिजन इथं केलं गेलं नाही. तर अशा पद्धतीने सामान्य लोकांना मात्र या बजेटमधून नाही तर पुरवण्या मागण्यातून काही तिथं मिळत नाही. पण फक्त कोणाला मिळत असेल तर व्हीआयपी प्रवासाला 143 कोटी रुपये आणि इतरही मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला मोठ्या प्रमाणात निधी हा तिथं दिला जातो. पण नुकसान मात्र सामान्य लोकांचं महाराष्ट्राचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत आहे. कुठल्याही नेत्याला वाटलं म्हणून एखादं राज्य हे तोडलं गेलं पाहिजे असं होत नसतं. लोकांना विश्वासात तिथं घेतलं पाहिजे. लोकांना विश्वासात घेऊन लोकांचं काय मत आहे ते सुद्धा सर्वसामान्य लोकांचं काय मत आहे हे इथं चर्चेत आलं पाहिजे. त्यांना ती संधी दिली पाहिजे आणि त्यानंतर आपण कुठेतरी त्या बाबतीतला विचार केला पाहिजे. विषय एवढाच आहे की आता विदर्भ म्हणजे मुनगंटीवार साहेबांनी एक मुद्दा फार महत्वाचा इथं मांडलेला आहे. या सरकारली जे मंडळ आहेत ज्याच्यामध्ये विदर्भ विकास मंडळ आहे याच्या बाबतीत या सरकारने अजिबात एक साधा शब्द सुद्धा तिथं काढला नव्हता. महाविकास आघाडी सरकार असताना कोरोना झाल्या आपण तो विषय तिथं घेतला होता, त्यासाठी आपण बजेट सुद्धा दिलं होतं, केलं होतं. पण या सरकारमध्ये जेव्हा इलेक्शन असतं तेव्हा विदर्भाबद्दल हे लोक सकारात्मक बोलतात, पण खऱ्या अर्थाने विदर्भाला जेव्हा न्याय द्यायची वेळ येते तेव्हा मात्र एक शब्द त्या ठिकाणी काढत नाही. मुनगंटीवार साहेब जे बोलतात ते योग्यच बोलतात आहे. या सरकारने विदर्भाला मराठवाड्याला दुर्दैवाने त्या ठिकाणी काही दिलं नाही आणि राज्याला सुद्धा तिथं कुठं काही मिळालेलं नाही. इथं फक्त गल्लीतली भांडणं या विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये चर्चेत आलेले आपण सगळेजण बघू शकतो, पण लोकांना असणाऱ्या अडचणीबद्दल इथं कुठेही चर्चा होताना आपल्याला दिसत नाही. नागपूर करारानुसार हे 2 महिन्याचं अधिवेशन व्हायला पाहिजे, पण आतापर्यंत कधीच 2 महिन्याचं अधिवेशन नाही झालं. यावर्षी तर 7 दिवसात उलटणार आहे. ही मागणी केली का तुम्ही की 2 महिन्याचं अधिवेशन व्हायला पाहिजे? आम्ही म्हणालो मिनिमम 21 दिवसाचं जरी हे अधिवेशन असावं. 21 दिवसामध्ये बऱ्याच काही विषयांवर आपल्याला चर्चा करता येईल, पण तसं न करता 7 दिवसाचं हे अधिवेशन आहे. त्याच्यामध्ये सुद्धा यांना फक्त काय करायचं होतं तर पुरवणी मागण्या यांना मान्य करून घ्यायच्या होत्या. यांना कुठेही काही चर्चा घडून आणायची नव्हती. त्यामुळे याच्यातून विदर्भालाही काही मिळालेलं नाही, महाराष्ट्रालाही सुद्धा याच्यातून काही मिळालं नाही. फक्त कुठेतरी लोकांचा टॅक्सचा पैसा हा या अधिवेशनाच्या माध्यमातून न चर्चा झाल्यामुळे हा बुडला असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि याच्यात फक्त काय घेतलं गेलं तर फक्त पुरवण्या मागण्या घेतल्या गेल्या आणि त्या पुरवण्या मागण्यातून काय केलं जाणार आहे तर मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले जाणार आणि त्यातून मलिदा मात्र हे सर्व नेते एकत्रित बसून वाटून त्या ठिकाणी खातील. त्याच्या पलीकडे जाऊन काही होणार नाही. एबीसी महामंडल की चर्चा पर महायुति के 2 विधायक आपस में भिड़ रहे हैं सदन में, क्या बोलना चाहिए? मुझे उस बारे में कुछ भी मालूम नहीं. बहुत सारे महामंडल इस सरकार ने वहां पे चालू किए हैं, लेकिन अनफॉर्चुनेटली उसके लिए जिस तरीके का निधि देना चाहिए वो निधि इस सरकार ने नहीं दिया. विधानसभा इलेक्शन होने के पहले इन्होंने 30 से 35 कास्ट बेस वहां पे महामंडल बनाए थे, कास्ट बेस महामंडल बनाए थे, लेकिन उसके लिए जो मैन पावर लगती है वो मैन पावर भी आज तक वो दे न सके. 5 करोड़ 3 करोड़ 2 करोड़ ऐसे कुछ वहां पे प्रोविजन किया गया, लेकिन वो प्रोविजन उन्होंने उतना किया तो वो सिर्फ एडवर्टाइजमेंट में वो खर्चा होता है. लोगों के उस समाज के लोगों के हित के लिए उस मंडल के माध्यम से वहां पे कोई भी खर्चा किया नहीं जाता. सिर्फ एक ऑप्टिक्स लोगों को दिखाने के लिए, देखो हम ओबीसी समाज के लिए क्या कर रहे हैं, हम इस समाज के लिए क्या कर रहे हैं, उसके लिए सिर्फ ये मंडल लाए जाते, चर्चा होती है, भाषण दिए जाते, लेकिन उस मंडल के माध्यम से लोगों के हित का कुछ भी वहां पे निर्णय नहीं लिया जाता. त्यावेळेला साहेब आणि दादांची वेगळी चर्चा झाली आहे. 15 ते 20 मिनिटं दोन्ही नेते एकत्र होते. मग जर चर्चा झाली असेल तर तिथं राहुल गांधीजी होते, त्याच्याचबरोबर तिथे इतरही जे सर्व पक्ष आहेत भाजपचे सुद्धा मोठे मोठे नेते तिथं होते, दादा होते, आम्ही सगळे होतो. मग चर्चा करायची असेल तर सर्वच पक्षाचं तिकडं प्रतिनिधित्व असल्यामुळे सगळ्यांनाच घेऊन आम्ही चर्चा केली का अशी आपल्याला चर्चा आता आपल्याला करावं लागेल. एक तुम्ही समजून घ्या की तिथं पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रियाताईंनी एक जेवणाचा कार्यक्रम तिथे ठेवला होता, कारण का 12 तारखेला पवार साहेब महाराष्ट्रात राहणार आहे कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी. आणि तिथं सर्व पक्षाचे प्रमुख नेते विरोधातले पण आणि सत्तेतले सुद्धा काही मंत्री सुद्धा तिथं आले होते. पवार साहेबांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि शुभेच्छा देऊन जेवण भोजन करून ते त्या ठिकाणी निघून गेले. अजितदादा
त्याचाच एक भाग होते, राहुल गांधीजी त्याचाच एक भाग होते, भाजपचे नेते सुद्धा त्याचाच एक भाग होते, मी सुद्धा त्याचाच एक भाग होतो. त्यामुळे तिथं राजकीय कुठलीही चर्चा झालेली नाही. तिथं फक्त आणि फक्त पवार साहेबांना शुभेच्छा द्यायच्या आणि व्यक्तिगत जी चर्चा आहे तेवढी चर्चा सोडली तर बाकी कुठल्याही प्रकारची चर्चा कालच्या दिल्लीच्या बैठकीमध्ये झालेली नाही. आता कोर्टाने तो निर्णय दिलाय, कोणाला दिलाय तर सरकारला दिलाय. आता सरकारने त्या बाबतीत काय करायचं हे सरकारने तिथे ठरवावं. आज आमचा विरोधी पक्षाचा एक प्रस्ताव तिथे येणार आहे आणि हे सगळे मुद्दे आम्ही त्या विरोधी पक्षाच्या प्रस्तावामध्ये त्या ठिकाणी घेऊ. बघा, आता कुठलंच इलेक्शन नाहीये आणि आता कुठलंच इलेक्शन नसल्यामुळे या मंत्र्यांना त्यांना जाऊन त्यांच्याशी चर्चा करून काहीतरी चांगला मार्ग निघावा याच्यामध्ये कोणालाही इंटरेस्ट नाही. आपल्या विभागाला किती फंड मिळाला याच्यात जास्त चर्चा करण्यामध्ये हे सर्व नेते आहेत, नाहीतर जे मंत्री आहेत ते त्याच्यामध्ये इच्छुक आहेत. गरिबाकडे लक्ष देण्यासाठी, नाहीतर त्या सर्व महिला बचत गटांवर काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी, नाहीतर आशा वर्कर, नाहीतर अंगणवाडी सेविका ज्या कुणी असतील त्यांच्याकडे कुठेही हे सरकार दुर्दैवाने लक्ष देत नाही. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आणि वेगळे जे काही माध्यम असतात त्या माध्यमातून आम्ही हे मुद्दे अधिवेशनामध्ये मांडलेले आहेत, पण सरकारकडनं त्याच्यावरही कुठेही चर्चा सुद्धा झाली नाही आणि काही सकारात्मक उत्तर सुद्धा आम्हाला सरकारकडनं मिळालेलं नाही. राम खाडेंवर जे काय त्या ठिकाणी हल्ला झाला त्याच्यानंतर आम्ही सुद्धा डॉक्टरांशी बोललो होतो, त्यांना चांगली सेवा द्यावी असे संचित डॉक्टरांना आम्ही विनंती केली होती. आमचे सर्व नेते ज्यामध्ये जयंत पाटील साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब हे त्या कार्यकर्त्यांवर लक्ष देऊन होते. आता कुठेतरी त्यांची रिकव्हरी झालेली आहे. आता याच्यामध्ये आम्ही बोलण्यापेक्षा खाडेभाऊ हे बोलतील की त्यांच्यावर अन्याय झाला कसा, कुणी केला, काय काय केलं, आणि ते जेव्हा बोलतील तेव्हा सरकार या बाबतीत काय करतं हे मात्र त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघावं लागेल. काही लोकांना सवय असते आ बैल मुझे मार, असंच काहीतरी प्रकरण इथं या अधिवेशनामध्ये आज घडलेलं आहे. तिथं जयंत पाटील साहेब बोलत असताना एवढीच विनंती त्यांनी केली होती की ज्या जमिनीवर लोक राहतात अनेक वर्षांपासून, गरीब आहेत, त्यांना न्याय द्यायला आम्हाला काही हरकत नाही, उलट न्याय दिला गेला पाहिजे. पण ज्या लोकांनी जमिनी हडपल्यात, स्वहितासाठी वापरतात आणि त्याच्यातून पैसा कमवण्याचा प्रयत्न करतात, नाही तर तिथं प्लॉटिंगचं काम सुरू केलेलं आहे, अशा जमिनी मात्र त्या ठिकाणी घेतल्या गेल्या नाही पाहिजे असं जयंत पाटील साहेब जेव्हा बोलले तेव्हा धसभाऊ तिथून उठले आणि सगळंच स्वतःच्या अंगावर घेऊन त्यांनी जे काय त्या ठिकाणी बोलले. पण बोलत असताना माझ्या मतदारसंघाबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी ते बोलले, त्याचा विरोध सुद्धा मी तिथं केलेला आहे. या पवित्र भूमी, कर्जत जामखेड सारख्या पवित्र भूमीवर असं कुणी बोलत असेल तर आम्ही खपून घेणार नाही. बाकी आपण ऐकलंच आहे, जयंत पाटील साहेब त्यानंतर त्यांनी उत्तर दिलेलंच आहे. त्यामुळे हे सगळं लोकांनी उघड्या डोळ्यांनी तिथं बघितलेलं आहे. अहो, 1 कोटीच्या शेळ्या मराठवाड्यामध्ये धाराशिवमध्ये एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये वर्षाला 1 कोटी रुपयाच्या शेळ्या तोडल्या जातात, मारल्या जातात आणि खाल्ल्या जातात. आता 1 कोटीच्या शेळ्या तुम्ही जर जंगलामध्ये सोडणार असाल तर एकतर कशा घेणार हे तुम्ही सांगा. सोडल्यानंतर त्या जर संपल्या तर परत 1 कोटीचा तुम्ही घेणार का? अहो, ह्याला काहीतरी आपल्याला लॉंग टर्म विचार करण्याची जरूरत आहे. आपण लॉंग टर्म विचार करण्यापेक्षा शेळ्या जंगलात सोडायच्या का काय करायचं, म्हणजे अतिशय न विचार करता ही चर्चा तिथं झालेली आहे. आणि कालच आपल्या या अधिवेशनामध्ये जुन्नरवरून जे प्रतिनिधित्व करणारे आमदार आहेत आजचे सोनवणे, हे बिबट्याच्या वेशात इथं येऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्याच आहे. जर बिबट्याच्या वेशात येऊन एक त्यांचाच प्रतिनिधी इथं जर बोलत असेल की आमची काय परिस्थिती, ते कुठेतरी ऐकून समजून घेऊन योग्य तो मार्ग काढण्याची जरूरत आहे. ज्या पद्धतीने आफ्रिकेतून आपण चिते आणले तसंच आपण हे बिबटे आफ्रिकेत घेऊन जाणार आहे का? कुठल्या देशांनी मागणी केली का तुमचे बिबटे आमच्याकडे पाठवा, याचा एक पुरावा कुठेतरी मंत्री महोदयांना त्या ठिकाणी द्यावं लागेल. हे जे उत्तर होतं, दुर्दैवाने अभ्यासू मंत्री आहेत पण ते हास्यास्पद उत्तर होतं. कुठल्या अधिकाऱ्यांनी त्यांना हे उत्तर दिलं, लिहून दिलं का मोगम दिलं हे आम्हाला सांगता येणार नाही. त्यामुळे त्या अधिकाऱ्याला सुद्धा धरलं पाहिजे
आणि त्याच्याचबरोबर हे उत्तर देणारे मंत्री महोदयांनी सुद्धा याला अजून चांगलं उत्तर, अभ्यासू सायंटिफिक उत्तर देण्याची जरूरत है। शालार का आईटी घोटाले के नाम पर शिक्षकों के 10-10 महीने के जो है वेतन प्रलंबित किए गए हैं, क्या बताएं? सिर्फ उन्हीं के वेतन वहां पे प्रलंबित नहीं है, ऐसे बहुत सारे कॉन्ट्रैक्चुअल वर्कर्स है, उनके पेमेंट अभी तक दिए नहीं गए। अभी सरकार के पास पैसा भी नहीं है। अगर आप देखो यूडी विभाग या समझो कृषि विभाग, उसके लिए इस पुरवनी मांगने के लिए बहुत बड़ा फंड देने की जरूरत थी। यूडी विभाग में बहुत सारा फंड अलोकेट, मतलब वहां पे बजट प्रस्तुत किया गया, लेकिन अनफॉर्चुनेटली 8 महीने में 0 रुपीज का खर्चा वहां पे किया गया। बाला साहब ठाकरे इनके जो एक स्मारक करने की घोषणा की थी, उसके लिए कुछ 400-500 करोड़ देने वाले थे, 8 महीनों में 0 रुपीज वहां पे खर्चा हुआ। इसलिए सरकार के पास अनफॉर्चुनेटली पैसा ही नहीं है। उनके पास पैसा किसके लिए है? सिर्फ वो शक्ति मार्ग के कॉन्ट्रैक्टर को देने के लिए, उनसे पैसा वापस भ्रष्टाचार में लेने के लिए। बस बड़े कॉन्ट्रैक्टर छोड़ के बाकी जो इम्पोर्टेंट स्कीम्स है, एजुकेशन की हो, समाज कल्याण की हो, आदिवासी की हो या महिला बाल विकास की हो, उसके लिए अनफॉर्चुनेटली सरकार के पास कोई भी पैसा नहीं है। पूरे स्कीम्स ये सरकार ने बंद वहां पे की है। ये सरकार से बात करती है, काम मात्र वहां पे कुछ नहीं करती। सरकारचं म्हणणं आहे आम्ही या लाडक्या बहिणींना 1500 रुपये महिन्याला दिलेले आहेत, त्यामुळे आता आमचं काम संपलेलं आहे। त्या लाडक्या बहिणींच्या मुलींना 15-20 हजाराची नोकरी महिन्याला मिळावी अशी आमची मागणी असताना सरकार म्हणतं याच्यावर आम्ही फक्त निवडून येत असेल तर एवढे परिश्रम करायचे कशाला? त्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल या सरकारने इलेक्शनच्या आधी ज्या ज्या काही योजना आणल्या होत्या, त्याच्यामध्ये काही मुलांना भारताच्या बाहेर ट्रेनिंगला घेऊन जाणार होते, 30,000 मुलांनी त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केलं, एक मुलगा सुद्धा दुर्दैवाने त्या ठिकाणी गेलेला नाही। त्यानंतर सीएम सारथी नावाचे काही ते मुलं होते, ते 60-70 हजार अप्रत्यक्षपणे प्रचार करण्यासाठी घेतले होते, आता ते बेघर झालेले आहेत, बेरोजगार तिथे झालेले आहेत। त्यामुळे सरकारला रोजगाराच्या बद्दल तुम्ही काय बोलू नका, त्यांना फक्त कशाच्या बद्दल बोला तर मलिदा मिळतोय का आणि 1500 रुपये हे तुम्ही 2100 करणार आहेत का, याच्यावरच लोक दुर्दैवाने अडकून बसलेले आहेत। त्यामुळे मूलभूत प्रश्न महाराष्ट्राचे हे दुर्दैवाने प्रलंबित राहिलेले आहेत।